हाय हॅलो गायस, गुड इव्हनिंग. इकडे बघा, ही मसाले घेतलेत बघा. इथं शेंगदाण्याचं कूट आहे, इथं कारळ्याचं कूट आहे, इथं गरम मसाला आहे, इथं ही बी गरम मसाला आहे, इथं थोडा हळद आहे, इथं थोडी मीठ आहे. आणि आता इथं थोडी मिरची आहे बघा, बिना तिखटवाली मिरची आहे. ह्याच्यात आता बघा इथं ही कांदा जाणार. कांदा ह्या तेल घालायली आहे, थोडंसं तेल, टमाटर, इथं आता टमाटर जातं. इथं ऑइल जाईल बघा, ऑइल. ही बघा बराबर डाग पडस तर जायला पाहिजे बघा. डाग पडस तर मिरची भाजायला पाहिजे. बघा आता ती भाजलं बघा. आता गॅस बंद केलाय. बघा टमाटर कटिंग करून घ्यायची बघा. टमाटर कट व्हायले बघा. जसं पाहिजे तसं कट करायचं बघा, बारीक मोठं. तुम्ही कसं करता ती सांगा. आता बघा दुसरी कढई ठेवली बघा. ह्याच्यात बी थोडंसं ऑइल जाणार बघा. ह्याच्यात बी थोडं ऑइल घालणार आणि मग ही नंतर मसाले, कांदा जाणार. आणि बघा इकडं तेल जायले थोडंसं. एक चमचाभर तेल घातलं, एक पळी. हो का बघा कांदा जायला.
आणि बघा आता भाजला कांदा. आता टमाटर घालायचे. आता मसाले टाकायले बघा. एक तासमध्ये मीठ घातलं आहे बघा पहिलं. हळद, थोडा गरम मसाला, आता मिरची टाकायची बघा. भाजलेला मीठ, थोडंसं बघा. थोडंसं पाणी घालायचं. थोडंसं जरा सॉफ्ट व्हावं म्हणून थोडासा सुटला मारलेला आहे पाण्याचा बघा. लई जास्त मारायचं नाही. जरा झाकले बघा 10 मिनटासाठी. मग नंतर 10 मिनटं झाल्यावर दाखवते. 10 मिनटं झालं की रेडी होते भाजी. आता टाकायली बघा कारळं आणि शेंगदाण्याचं पीठ बघा. कारळं आणि शेंगदाण्याचा पीठ घातला आहे बघा. थोडं पुन्हा हो बघा. आता भाजी झालेलीच आहे बघा रेडी. भाकरीसोबत खावा, चपातीसोबत खावा, रेडीच आहे.